तर नमस्कार YouTube फॅमिली. आज आहे अनंत चतुर्थी. तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपले पप्पा जाणार. तर खूप वाईट वाटतं मला तर. जाताना मला तर रडायलाच येतात. आणि बाप्पा सगळ्यांचे विघ्न हारतायत. ते सगळ्यांना सांभाळतात आणि सगळ्यांना आशीर्वाद देतात. पण माणसांमध्ये किती भेदभाव असतात भरपूर. तर मी काल असंच इथे एका मंडळात गणपतीला गेले होते आणि हळदी कुंकू पण ठेवतात त्या आदल्या दिवशी. तर मी खूप वेळा तिथे उभा राहिले. तर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे बघत होते मी, तर नातेवाईकांना हळदी कुंकू वाण देत होते. त्यांच्याच माणसांना प्रसाद प्रसाद करत होते आणि सामान्य माणसाच्या तोंडाकडे बघून ते बोलत पण नव्हते की प्रसाद घ्या म्हणून. तर मग बाप्पाला तर किती वाईट वाटत असेल ह्या गोष्टीचं. तर माणसं बघा किती भेदभाव करतात. सामान्य माणसाला तर अजिबात म्हणजे तिथं म्हणजे अजिबात विचारलं जात नाही. युपी लोक असतात त्यांना आलं की डायरेक्ट लगेच दर्शनाला सोडलं जातं. गरीब लोकांना लाईनीत खूप वेळा उभा राहून सुद्धा दर्शनाला भेटत नाही, दर्शन भेटत नाही. तर जेवणाची सुद्धा तिथे लाईन होती. आम्हाला खूप वेळा तिथे उभा केलं. आमच्या पाठीमागून जेंट्स लोक आले, त्यांना सोडायचे ना, आम्हाला हात आडवं करून ठेवलेलं. खूप वेळा आम्ही असं तिथे उभा राहिलो जेवायला सुद्धा. जेवणाला सुद्धा जेंट्स आणि लेडीजची वेगळी वेगळी लाईन होती. तर त्यांच्या लोकांना ते हे करायचे, बसायला खुर्च्या पण आतमध्ये त्यांना आणि बाहेर जे लोक आले त्यांच्यासाठी बाहेर उभा राहून लोक जेवत होते. तर हे असं बाप्पाला आवडत असेल का? आपण एवढं सगळं काय करतो आणि माणूस कसा वागतोय? ते लोकांना फोटो काढायला, सेल्फी काढायला सगळा वेळ आणि सामान्य माणसाला धक्काबुक्की घात सुद्धा दर्शनाला खूप वेळा लाईनीत उभा राहायला लागतं. त्यांचा कोणी विचार करतच नाहीये. तर तुमचं याच्यावरती काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट, आता मी लालबागच्या गणपतीबद्दल थोडंसं बोलणार आहे. तर बघा, लालबागच्या गणपतीला लोक कुठून कुठून येतात, एवढी गर्दी होते. आणि मोठे लोकांसाठी त्यांना लगेच लाईनीत उभं राहायचं नाही, दर्शन पण भेटतं, फोटो वगैरे पण काढतात. खूप तिथं त्यांना असं हेच नाही. आणि सामान्य माणूस 24 तास उभा राहतोय, 12 तास उभा राहतोय. काही काहींना तर 2 दिवस लागतात दर्शनाला, तरी पण दर्शन होत नाही. पण माणसांचं पण मानसिकता कशी आहे, आपल्या घरातला गणपती सोडून आपण लालबागच्या गणपती तर एकच आहे ना, आपण लालबागच्या गणपतीला तिथं एवढी गर्दी करतोय, एवढी गर्दी की आपलं दर्शन सुद्धा होत नाही. एवढी धक्काबुक्की खाऊन सुद्धा तिथे आपल्याला ढकललं जातं, बाहेर सुद्धा नीट पडून देत नाही. बाप्पाला तर किती वाईट वाटतंय त्या गोष्टीचं. पण माणसं अजिबात नाही. माणसाला किती घमेंड पैशाचं, श्रीमंतीचे. आणि सामान्य माणसाला तसंच लाईनीत उभा करून ठेवतात. मग त्यांचा विचार कोणी केलाच जात नाही. गरोदर बायका असतात, म्हाताऱ्या बायका, अपंग वगैरे कोणी आलेलं असतं, त्यांना किती त्रास होतो. तरी पण कोणी ह्या गोष्टीचा कोणी विचार करत नाहीये. आणि सगळे मग आपल्याला लालबागलाच जायचं, तिथे धक्के खायचे, एवढ्या उभा राहायचं. का आपल्या घरात गणपती नाही? आपला गणपती काय आपल्याला इच्छा आपल्या पूर्ण करत नाही? पण माणसाची किती मानसिकता बदलली बघितलं. आम्ही पण एकदा 2 वर्षापूर्वी गेलो. आम्ही लाईन बघून आम्ही अजिबात थांबलो नाही. आम्ही सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवीचं दर्शन घेतलं आणि घरी आलो. आम्ही नाही थांबलो, कारण खूपच लाईन होती. आणि एवढ्या लाईन, एवढी धक्काबुक्की करतात लोक पाठीमागून वैतागून. एवढ्या उभा राहून पाहायचं आपलं काय होतंय तिथे. पाणी नाही, खाणं नाही, एवढ्या उभा राहायचं.
तर किती माणसाचे वाईट विचार येतं, माणूस किती वाईट एकमेकांसोबत व्यवहार म्हणजे करतायत. गरिबांना तर हेच नाही. जे श्रीमंत आहे त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. गरिबांना म्हणजे काय असं किंमत दिलीच जात नाही मंदिरात. त्यांच्याच लोकांना, मोठ्या लोकांना दर्शनाला सगळ्या गोष्टी त्यांना एकदम मनमुक्तपणे भेटतात. सामान्य माणसाला साधं दर्शन घ्यायला सुद्धा किती वेळ उभा करतात आणि दर्शनाला गेला तर मान धरून असे बाहेर ढकलले जाय. ते एवढ्या वेळ आहेत का एवढ्या बाप्पाच्या दर्शनासाठी एवढ्या वेळ उभा राहून सुद्धा त्यांना दर्शनच जर असं होत असं तर मग काय फायदा त्यांचा एवढ्या वेळ उभा राहून. एक तर माणसाने जायलाच नाही पाहिजे कारण आपला घरचा गणपती आहे ना तिथे आपण एवढी गर्दी करतो गर्दी करून सुद्धा आपली एवढी हालत मग तो वेगळा आहे आपला घरचा गणपती वेगळा आहे असं थोडंच आहे. माणसांनीच सगळ्या गोष्टी अशा काही गोष्टींना खूपच हे केलंय तर माणसाला तिथे चेंगराचेंगरी होते. माणसाने अशा गोष्टी करणं टाळल्या पाहिजेत. त्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या मते तर जाऊ नये एवढ्या गर्दीमध्ये उभा राहायचं आपल्या एवढ्या पायांना त्रास द्यायचा आणि तिथे आपल्याला दर्शनच होत नसन ते मंडळ आपल्याला अजिबात किंमतच देत नाही तर तिथे मग असं करण्यापेक्षा आपल्या घरी राहूनच आपल्या बाप्पाचे आशीर्वाद घ्यावात. आपल्या घरचा बाप्पा पण काय कमी नाही लालबागच्या गणपती सारखाच आपला बाप्पा आहे. तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की असं तुमच्या बाबतीत पण घडतं का आणि घडलंय का. माझ्या बाबतीत तर काल असं घडलं म्हणून मला असं वाटलं काहीतरी आपण बनावा त्याच्यावरती व्हिडिओ. तर ह्या वर्षी मी कुठेच गेले नाही फक्त एकाच मंडळात गेले होते पाया पडायला रात्री. तर असं मला तर खूप वाईट वाटलं कारण लोकांचं भाव त्यांचे कसे आहेत. श्रीमंत लोक कसे आणि गरिबांसाठी चेहरे बघून लोक इग्नोर करतात गरिबांना. त्याबद्दल मला तर खूप वाईट वाटलं आणि आपण एवढं सगळं करतो आणि माणसं आल्यानंतर जर असं आपण व्यवहार करतो पप्पाला तर खूप वाईट वाटत असेल पण तो सगळ्यांना सहन करतोय त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. एवढे लोकांचं तो सहन करतो एवढ्यांना आपल्याला सगळ्यांना सांभाळायचं सगळ्यांना आशीर्वाद देतो पण माणसाकडे नाही ना तेवढे. माणसाकडे सगळ्या गोष्टी आल्या म्हणून तो आता एकदम हवेत उडायला लागलाय. तर माझं मत आहे की सामान्य माणसांना पण तुम्ही मंदिरात आल्यावर त्यांना दर्शन तरी तुमच्या म्हणजे प्रामाणिकपणाने द्यायला पाहिजेत असं मला वाटतं. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तर नक्की आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा. चला आणि आज गणपती बाप्पा जाणार आहे तर गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. बाय.